घड्याळातील लंबकाची गती हे गतीच्या कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे? पर्याय आहेत. 1. कंपन गती. 2. स्थानांतरणीय गती. 3. परिवलन गती. 4. यापैकी नाही. उत्तर देण्यासाठी तुमची वेळ सुरू होत आहे आता. उत्तर आहे 1. कंपन गती. घड्याळातील लंबकाची गती हे गतीच्या कंपन गती या प्रकारचे उदाहरण आहे. कोणत्या वेदांमध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे? पर्याय आहेत. 1. सामवेद. 2. अथर्ववेद. 3. ऋग्वेद. 4. यजुर्वेद. उत्तर देण्यासाठी तुमची वेळ सुरू होत आहे आता. उत्तर आहे 1. सामवेद. सामवेदांमध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे. सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता? पर्याय आहेत. 1. बुध. 2. पृथ्वी. 3. मंगळ. 4. शुक्र. उत्तर देण्यासाठी तुमची वेळ सुरू होत आहे आता. उत्तर आहे 1. बुध. सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह बुध आहे. केक आणि पाव सच्छिद्र व हलके बनविण्यासाठी कशाचा उपयोग करतात? पर्याय आहेत. 1. सोडियम बायकार्बोनेट. 2. ब्लिचिंग पावडर. 3. कॅल्शियम कार्बोनेट. 4. सोडियम कार्बोनेट. उत्तर देण्यासाठी तुमची वेळ सुरू होत आहे आता. उत्तर आहे 1. सोडियम बायकार्बोनेट. केक आणि पाव सच्छिद्र व हलके बनविण्यासाठी सोडियम बायकार्बोनेटचा उपयोग करतात. मिहान हा औद्योगिक प्रकल्प कोणत्या शहरात आहे? पर्याय आहेत. 1. नागपूर. 2. औरंगाबाद. 3. ठाणे. 4. नवी मुंबई. उत्तर देण्यासाठी तुमची वेळ सुरू होत आहे आता. उत्तर आहे 1. नागपूर. मिहान हा औद्योगिक प्रकल्प नागपूर शहरात आहे. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करा व लाईक करून शेअर करा.